बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये पहिल्यांदा टीम बी नी डोकं लावायचा तिकडे प्रयत्न केला. आता हा संपूर्ण गेम सुरू झाला होता सकाळी. कसा सकाळी? टास्क तर नंतर झाला, गेम सकाळी सुरू झाला. सगळ्यात पहिले उठल्यानंतर सगळ्यात पहिले तिकडे ती निक्की वगैरे किचनमध्ये जेवण बनवत होती, तेव्हा धनंजय पवार, त्यानंतर आपले अंकिता वालावालकर, अभिजित हे सगळे तिथे नॉर्मली गप्पा मारत होते आणि सत्य परिस्थिती सांगायचा प्रयत्न त्या डीपी भाऊनी त्या आपल्या निक्कीला केला. आणि त्यानंतरच थोडेसे आपली निक्की आहे ना, तिचं डोकं थोडंसं फिरलं, गरम झालं. त्यानंतर जे घनश्याम आहे आणि जी आपली निक्की आहे त्यांच्यामध्ये फार घमासान भांडण तिकडे झालं. तुझी हे नाही ते नाही, असं तसं, तू काय हे निक्कू बोललो तुला, त्याचाच गैरफायदा घेतला, या गोष्टी सगळ्या तिकडे त्या झाल्या. आणि त्यानंतर ज्या पद्धतीने टास्क झाला, टास्कमध्ये जेव्हा घनश्याम तिकडे आला आणि तिकडे प्रॉपरली टीम बी ने गेम खेळायचा प्रयत्न केला. जो टीम ए गेम खेळते ना ज्या पद्धतीने, ते फक्त खूप व्हायलंट होतात, खूप अंगावर जातात, खूप काय होतात त्याला मारामारी, हे ते फिजिकल व्हायचा प्रयत्न करतात, या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतात. पण सेम गोष्ट टीम बी नी पूर्णपणे शांत चित्तेने ती केलेली आहे आणि तोच गेम संपूर्ण महाराष्ट्राला बघायचा होता. आणि तिकडे त्यांनी खरंच एक छान गोष्ट पकडलेली होती. तिकडे बिग बॉसने त्यांना विचारलं, तुम्हाला खुश ठेवायचा प्रयत्न करतोय का दोन्ही टीमला? तर तसं तोच शब्द पकडला त्यांनी, खुश. आणि खुश तो खरंच कोणाला ठेवत नव्हता टीम बी मधल्यांना. आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांनी ती एक गोष्ट पकडून ठेवली आणि ते त्यांच्या मतावर ठाम राहिले आणि लाल बजर तिकडे त्यांनी दाबलेला आहे आणि महाराष्ट्रातली जनता खुश झालेली आहे. पर्सनली मी पण खुश झालेलो आहे, कारण की मला देखील टीम बी आवडते. मित्रांनो, तुमचं काय मत आहे आज टीम बी ला बघितल्यानंतर नक्की कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.